लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय। मात्र योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत असल्यानं अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाभार्थींच्या केवायसी प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यानं अनुदानाचं वितरण थांबवलंय, मात्र लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल असं त्या म्हणाल्यात। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली यासाठी ई-केवायसी करण्याची मुदत वाढण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत 80 लाख महिलांचंच ई-केवायसी पूर्ण झाले। 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत आहे। मात्र ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत, त्यामुळे महिला आणि बालविकास विभागासमोर मोठं आव्हान आहे। लाभार्थ्यांची ई-केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। 1.5 कोटी लाडक्या अपात्र ठरणार। केवळ 80 लाख लाभार्थ्यांचंच ई-केवायसी पूर्ण। शासनाचे 25,000 कोटी वाचणार। लाडकी बहीण योजनेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर हळूहळू खऱ्या लाभार्थ्यांची संख्या समोर येऊ लागली आहे। लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर छाननी आणि घरोघरी जाऊन पडताळणी केल्यानंतर आता ई-केवायसीची अट शासनाने घातली आहे। मोठ्या प्रमाणात बोगस लाभार्थी आढळल्यानंतर ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलंय। मात्र तांत्रिक अडचणींचा फटका लाभार्थ्यांना बसतोय। एकूण लाभार्थी 2,40,00,000। 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी पूर्ण करण्याचं आव्हान। आतापर्यंत 80 लाख लाभार्थ्यांकडून प्रक्रिया पूर्ण। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवली। प्रतिदिन 10 लाख ई-केवायसी करण्याची क्षमता। OTP न येणे, आधार लिंक संबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत। महिला व बालविकास मंत्र्यांनी मात्र 1 कोटीच्या वर लाभार्थ्यांचं ई-केवायसी झाल्याचा दावा केलाय। सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे, कारण लाडकीला आता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे। 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असे निर्देश आहेत। मंत्री अदिती तटकरेंनी आता लाभार्थ्यांना आवाहन केलेलं आहे। लाडकींसाठी खुशखबर आहे, उद्यापासून मिळणार आहे। मात्र जी ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याची सूचना राज्य शासनानं केलेली आहे। आता कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचं लक्ष होतं, मात्र आता लाडक्या बहिणींसाठी राज्य शासनाने आनंदाची बातमी दिलेली आहे। लाडकीला आताचा हप्ता उद्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। पैसे प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आहे। अधिक काय माहिती? महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातली ट्विट करून माहिती दिलेली आहे। उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, त्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलेलं आहे। मात्र आता ही आनंदाची बातमी आहे, उद्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, त्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे।
लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे आपल्याला पैसे येण्याची दाट शक्यता इथं पाहायला मिळते आहे, कारण लाडक्या बहिणींची यादी ही तयार झालेली आहे। नोव्हेंबर, डिसेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे मागचे राहिलेले हप्ते सुद्धा आणि नोव्हेंबर डिसेंबरचे असे मिळून 4,500 रुपये 3 हप्ते एकत्र देण्याचा निर्णय इथं आदित्य तटकरे मॅडमनी सांगितलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आले नव्हते, पूरग्रस्त किंवा काही कारणास्तव त्यांना पैसे गेले नव्हते, ऑक्टोबरचा हप्ता असेल, सप्टेंबरचा हप्ता असेल, त्याच्या अगोदरचे कुठलेही हप्ते असतील तर ते हप्ते सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। परंतु त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींनाच पैसे मिळणार, कारण 2 नियम महत्त्वाचे आता झालेले आहेत। ते रात्री उशिरा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तो कोणता आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ सांगणार आहे। व्हिडिओमध्ये सगळंच तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा पोहोचत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत जा। आता तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा कोणाकोणाची KYC झालेली आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी KYC गरजेची आहे, तर तसं नाही। आनंदाची बातमी म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याला आता KYCची गरज नाही, कारण 18 नोव्हेंबर ही लास्ट तारीख होती। परंतु भरपूर साऱ्या तांत्रिक अडचणी इथं सामोरं जावं लागत आहे। ज्यांना पती नाही, वडील नाही, त्यांचं काय याच्यावरती सरकार तोडगा काढलेला आहे। वेबसाईटवरती नवीन ऑप्शन येत आहे, अजूनही आलेला नाही। त्यांनी सांगितलं होतं की 2 दिवसात येणार, परंतु अजूनही ऑप्शन दिसत नाही। त्यामुळं हा हप्त्याला तरी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याला तरी हे KYCचा नियम लागू होणार नाही। हा एक मोठा नियम तुम्ही बदल पाहू शकताय, कारण सरकारनं आधी सांगितलं होतं की 18 नोव्हेंबर पूर्वी ज्या KYC करतील अशाच लाडक्या बहिणींना आपण नोव्हेंबरचा किंवा डिसेंबरचा हप्ता हा देणार आहोत। परंतु एक विशेष महत्त्वाची बातमी म्हणजे आता ते होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण ज्या लाडक्या बहिणी KYC करून बाहेर जाणार होत्या त्यांना देखील ह्या महिन्याचा हप्ता हा सहज मिळणार आहे। परंतु लक्षात घ्या, तुम्हाला पुढच्या महिन्यात ही KYC करावी लागणार आहे, ज्याच्यामध्ये नवीन ऑप्शन येणार आहेत। पती किंवा वडील नसतील तर त्यांना एकतर डिवोर्सचे पेपर किंवा मृत जो दाखला असतो तो दोन्हीपैकी एक अपलोड करावा लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणींची KYC OTP येत नसेल त्यांनी पुन्हा एकदा ट्राय केलं तरी चालेल, परंतु ह्या महिन्यात तरी KYC करणं अनिवार्य नाही। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना भीती आहे की आपण KYC नंतर ह्या योजनेतून बाहेर पडू, त्यांनी ह्या महिन्याचा लाभ घ्यावा, कारण ह्या महिन्यात जर तुम्ही KYC केली, जर तुम्ही योजनेतून बाहेर पडाल तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला हा येणार नाही। त्यामुळं थोडासा वेळ घ्या, पुढच्या महिन्यापर्यंत KYC करा, कारण वेबसाईट सुद्धा अजूनही नीट चालत नाही, भरपूर वेळा हँग होते आहे, OTP येत नाही आणि बऱ्याचदा ज्या लाडक्या बहिणी खऱ्याच लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा OTP येत नाही किंवा त्यांना तिथं ऑप्शन आलेलं नाही डॉक्युमेंट अपलोड करण्याचा, तर तो सुद्धा ह्या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर ह्या आठवड्यात आपल्याला हे जे वाटप आहे ते सुरू राहणार आहे। लक्षात घ्या, निवडणूक अगोदरच हे वाटप सर्व लाडक्या बहिणींना येणार आहे। तुम्ही म्हणाल गॅस सिलेंडरचं काय, तर गॅस सिलेंडरचे सुद्धा लवकरच निर्णय होणार आहे। लाडक्या बहिणींना 3 गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा लवकरच सरकार देणार का, ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न सरकारला आपण विचारले आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा निर्णय लवकरच सरकार हा घेणार आहे। त्यामुळं नवीन ज्या लाडक्या बहिणी होत्या म्हणजे ज्यांना अजूनही गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही त्यांना पैसे मिळणार का हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येतील, काय येतील हे तुम्हाला मी सगळं सांगणार, परंतु तुम्ही कमेंट्स करा तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमची बँक, मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेन की तुम्हाला पैसे येणार का नाही। यादीत नाव पाहिजे असेल तर अंगणवाडीत जाऊन पाहू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र।